हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे आमची माती आमची माणसं. तर कशा आहात सगळे? तर सगळे मस्तच असाल. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि खूप धावपळ चालली आहे सकाळपासून, कारण की कामं उरकायची चाललेत. आता कपडे वगैरे धुवून आलो आम्ही पाटावरनं. आराध्याच्या पप्पांचा डबा वगैरे झाला आहे. आणि आता चालले डाळ शिजवली होती ते पुरण परतायचं चालले आणि कटाची आमटी टाकले, गुळवणी झाली आणि कणिक मळून झाली आहे. तर अशी कामं स्पीडमध्ये चालले. तर तुम्हाला काय दाखवलं नाही तर थोडंफार दाखवते. तर अशीच खूप गडबड चालली आहे कसं आवरायचं, कारण की टायमिंग आहे भरपूर, कारण की 2:15 नंतरनं वसायचं आहे. पण तरीसुद्धा माझी गडबड चालली आहे, कारण की वेदू गेला आहे माळा तत्त्यांबरोबर. तर तो येईपर्यंत तरी मला सगळी कामं बऱ्यापैकी तरी उरकली पाहिजेत, कारण की वेदू येईपर्यंत तरी स्वयंपाकाचं निम्मा अर्ध तरी झालं पाहिजे. तर चाललाय बघा स्वयंपाकच चाललाय. आणि म्हटलं की पुरण वगैरे परतून घ्यावं आणि म्हणजे पोळ्या काय आत्ताच नाही करणार, गरम गरमच करणार. तोपर्यंत फरशी वगैरे भांडी वगैरे ही कामं उरकून घेते. तर व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगत जा. तुम्ही कमेंट केल्यानंतर खूप बरं वाटेल म्हणजे व्हिडिओ बनवायला. तर कमेंट करत जा. आणि व्हिडिओ लेट येतील, संक्रांत झाल्यानंतर येईल, कारण की एडिट वगैरे करायला वेळ जाईल. कारण की आदल्या दिवशीचा पण थोडाफार मी व्हिडिओ घेतला आहे. मी सातारला गेलेले तो, कारण की वेदूची तब्येत बरी नव्हती आणि वेदूला पण काल दवाखान्यात नेलेला, त्यामुळं व्हिडिओ काय मी केले नाही 2 दिवस. आणि जरा लेटच होती टाकायला, कारण की वेदूची तब्येत बरी नाही, त्यामुळं त्याची तब्येत बघून सगळं करायचं आहे मला. तर तुम्ही समजून घ्याल. तर करा कंटिन्यू व्हिडिओ. तर बघा पुरण वगैरे परतायचं चाललं होतं. थोडाफार मीच शूट घेतलं, कारण की शूट घ्यायला कोण नव्हतं. आराध्या पण मेहंदी काढायला गेलेली, त्यामुळे इथं शूट घ्यायला कोणच नव्हतं. त्यामुळे मी थोडं थोडं शूट घेतलं. तर इकडं पुरण परतायचं, आमटी फोडणीला दिलेली, एका साईडला पुरण परतत होते. थोडीशी गुळवणी करून घेतलेली. गुळवणी काय आराध्याला आणि आराध्याच्या पप्पांनाच आवडती, तर म्हटलं ठीक आहे त्यांच्यासाठी थोडीफार गुळवणी करावी. तर इथं चाललेलं पुरण वाटायचं. तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. तर पुरण वाटायचं चाललेलं माझं. तर म्हटलं चला पुरण वाटून घेऊया. वेदू गेला आहे माळात, तोपर्यंत उरकूया, काय कामं उरकतील तेवढी उरकायची. वेदू आल्यानंतर मग सगळीच कामं राहिली. म्हणलं पटपट उरकून घ्यावं. तर स्वयंपाकाचा काय पूर्ण व्हिडिओ नाही मला घेता आला, पण थोडाफार मी घेतला, आपला जेवढा मला घेता येईल तेवढा घेतला. आणि व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, संक्रांतीचा व्हिडिओ हा आहे आणि खूप मोठा झाला आहे संक्रांतीचा व्हिडिओ, म्हणून मी 2 पार्टमध्ये केला आहे. तर हा पहिला पार्ट आहे, तर दुसरा पार्ट उद्या येईल, कारण की खूप छान आहे. दुसरा तर खूप छान आहे, कारण की त्याच्यामध्ये आम्ही वौसे वगैरे घेतलेले आहेत, कुणी नावं घेतलेली, कुणी काय काय नाव घेतलेलं, ते सगळे खूप छान मजेशीर व्हिडिओ आहे म्हणजे तो. तर वेदू आला होता तेवढ्यात, तर साडी वगैरे मी काढून ठेवलेली, कोणती घालायची ती, बेडशीट वगैरे हातारलं आणि म्हटलं चला हे करूया, साडी दाखवूया तुम्हाला. तर पोळ्या वगैरे करून, म्हणजे शूट मला घेताच आलं नाही, पोळ्या वगैरे करून जेवण वगैरे करून मग भांडी घासायला बसले, तेव्हा आराध्या आली. तेव्हा आराध्यानं माझं थोडंसं शूट घेतलं, ते पण काय व्यवस्थित घेतलं नाही तिनं, तर घेतलं तिनं तेवढं का व्हायना पण शूट. तर म्हटलं ठीक आहे. तर म्हटलं आता फरशा वगैरे झाल्या, म्हणजे किचनमधलं सगळं आवरलं, सगळी स्वच्छता वगैरे केली. तर हे वाण आणलं होतं मी, वाण वगैरे वर काढून ठेवलं पिशवीतनं, म्हटलं गडबड व्हायला नको. फरशा वगैरे पुसल्या आणि ताट वगैरे करून स्वच्छता करून आता म्हटलं आपलं आवरायला गेला येईल. वेदूला झोपवला होता, त्यामुळं जास्त काय मी बोलले नव्हते त्या व्हिडिओमध्ये, म्हणून म्हटलं तुम्हाला सांगावं. तर बघा आता मला 1:45 वाजल्यात आणि तिथून काय मला व्हिडिओ घेणंच झालं नाही, म्हणजे आवरायचं, मेकअप वगैरे करायचं, ते काय मला शूट घेताच आलं नाही, कारण की 3 वाजता जायचं होतं. आणि त्याच्यात मला जरा साफसफाई बाहेरची करायची होती अंगणातली, मग ती बाहेरची साफसफाई तिथून पुढं केली. मग 2:30 वाजल्या जवळजवळ मला मेकअप करायला घ्यायला. आणि तिथून मग 2:30 वाजल्याच्या नंतरनं मग काय मला लई गडबड झाल्यानंतरनं 1 तासच, अर्धा पाऊण तास मला घावला मेकअपला. तेवढ्यात सगळं आवरायचं होतं, त्यामुळं शूट काय घेतलंच नाही. आणि हे आमच्या गावचं मंदिर आहे, तर मंदिरात पण खूप गर्दी होती आणि गर्दीत पण मी घेतला व्हिडिओ, कारण की म्हटलं तुम्हाला पण दाखवावं
शेअर करावं तुमच्याशी पण. आमच्या गावचं मंदिर तर खूप बायका वगैरे होत्या, तरीसुद्धा त्यातनं मी शूट घेतलं. तर आत्या होत्या माझ्या बाजूला. आत्यांचं पण आरू चाललेलं, काय फोटो काढते. आत्यांना वाटलं मी फोटो काढते म्हणून आत्या बघत होत्या. पण व्हिडिओ पण चालू होता आणि फोटो पण काढत होते मी त्यांचे. तर आत्यांना एकट्यांना बघा व्यवस्थानं मी घेतले. आत्यांच्या पाठीमागच होते ना, मग आत्यांना एकट्यांना घेतलं मी. आमचं आणि त्याचं माझं घ्यायला कोण नव्हतं. कुणाला म्हणायचं आमचं शूट घ्या वगैरे काय तिथं. आणि आराध्याला का नेली नाही तर वेदू घरी झोपलेला, मग वेदूपाशी लक्ष ठेवायला कोण नव्हतं, त्यामुळं आराध्याला घेऊन गेलो नाही. तर बघा हे सगळे आमच्या तिथले म्हणजे विठ्ठल रुक्माईच्या शेजारी जेवढी मंदिर आहेत ना, तेवढ्या सगळ्या मंदिरातनी आम्ही गेलेलो व्यवसायाला. तर प्रत्येक ठिकाणचं मी घेतलं, एवढं म्हणजे ॲडजस्ट करून घेतलं. एका हातात ताट, एका हातात मोबाईल, त्यात ॲडजस्ट करायचं चाललेलं. आरू असते ना तरी आरूनं बऱ्यापैकी शूट छान घेतलं असतं. मला हळदी कुंकू वाहताना वगैरे घेतलं असतं तिनं, तरी पण मी एका हातात मोबाईल पकडून पण घेतलं. प्रत्येक ठिकाणचं घेतलं शूट तुम्हाला दाखवायसाठी. तर कसं आलं आहे सांगा व्हिडिओमध्ये, म्हणजे कमेंट करून सांगा की कसा झाला आहे ब्लॉग, आहे का नाही आराध्या? तर हे पण देवीचं मंदिर होतं, तिथं गेलेलो, तिथलं पण घेतलं. तुम्ही छान छान कमेंट करत जा, म्हणजे मला पण व्हिडिओ करायला खूप छान वाटेल तुमच्या एका कमेंटनं. आत्ताच आराध्या मला म्हणली की मम्मी अशा म्हणजे छान छान कमेंट आल्यानं बरं वाटतं ना व्हिडिओ करायला. तर म्हटलं हो, पण येतात आपल्याला कमेंट, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ खाली असतातच एक दोन कमेंट, आणि छान असतात कमेंट, अशा मस्त असतात, त्यामुळं काय वाटत नाही. तरी तर मीनाताई होत्या, मीनाताई म्हणल्या घे, त्यांना पण आवड आहे, त्या पण येतात व्हिडिओमध्ये, जुन्या व्हिडिओमध्ये पण होत्या त्या, आणि त्या पण व्हिडिओ बघतात आपलं. मीनाच्याची पण व्हिडिओ बघते आपलं. तर बघा हे देवीचं मंदिर आहे. इकडं सगळी मंदिरच येतं, भरपूर मंदिरं येतं. आणि त्याला म्हणलं तू चाल पुढं, मी घेते तुझं शूट बाई, तुझं तर घेते म्हणलं, तू नंतर माझं थोडंफार तरी घे. आणि त्यानं मग थोडंफार घेतलं आहे माझं, इथं मीच घेतलं माझं. मग बघा थोडं सगळीकडचं घेतलं आहे. जर जास्त घेतलं असतं ना आराध्या असती तर खूप छान आणि घेतलं असतं तिनं, पण काय आता करता. आणि त्याला म्हणलं हळदी कुंकू लावताना तरी बायकांना घे आता तू, मी जरा हळदी कुंकू लावते, कारण की तिकडं पलीकडं गर्दी होती, तिकडं लावून आलो. तिथं कसा मोबाईल ओपन करायचा ना, गावच्या ठिकाणी जास्त कॅमेरा नाही ना, म्हणजे एखाद्याला आवडतं एखाद्याला नाही आवडत. तर ह्या आपल्या आजूबाजूच्याच आहेत सगळ्या संग्यात्या वगैरे, ते सगळे आपल्या आजूबाजूचे आहेत. तर ती पण कधीतरी तुम्हाला दिसतील ब्लॉगमध्ये, तुम्हाला दाखवीनच. आणि उद्याचा ब्लॉग तर इतका छान आहे ना, मस्त आहे. आणि मला ह्याचा आनंद आहे की माझ्या घरातली सगळीजणं त्या व्हिडिओमध्ये आल्यात, अगदी म्हणजे कधी न आलेली पण माझ्या व्हिडिओमध्ये आल्यात. त्यामुळे उद्याचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका, कारण की नणंद सगळ्या जावा वगैरे सगळ्या आवर्जून आल्यात व्हिडिओमध्ये. कोणीही नकार दिला नाही कालच्या व्हिडिओला, नाहीतर प्रत्येक वेळेस असतं आम्हाला घेऊ नको असंच असतं. त्यामुळं मग घ्यायचेच नाही घरचे ब्लॉग, घरातल्यांचे ब्लॉग असे काय घ्यायचेच नाही. पण कालच्या म्हणजे उद्याचा जो व्हिडिओ बघाल ना तुम्ही, तर त्याच्यात सगळी घरातलीच आहेत. त्यामुळं उद्याचा ब्लॉग लय मस्त आहे. मी पण लय खुश आहे उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी. तर तुम्ही पण नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की माझी मोठी जाव, नणंद, सासूबाई, छोटी जावा सगळ्यांना सांगणार आहे. तर ही सीमा मामी म्हणजे माझ्या सासूबाईंची भाऊजं आहेत. तर नवीन जे सबस्क्रायबर असतील ना त्यांच्यासाठी सांगते. तर सीमा मामी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये, जुन्या व्हिडिओमध्ये आहे बघा. तिला खूप आवड आहे आणि ती नेहमी ती माझ्या व्हिडिओमध्ये, तिला आवडच आहे म्हणजे. आणि ती कधीही मला, जसा मी चॅनल चालू केला ना तसं कधीही ती मला म्हणली नाही की मला घेऊ नकोस म्हणून. प्रत्येक वेळेस ती येते माझ्या व्हिडिओमध्ये आणि तिला आवडतं. ती आवर्जून म्हणते नीलम घे आपला व्हिडिओ, असं म्हणजे तिचं प्रत्येक वेळेस असतं. त्यामुळे मला एक वाटतं. आणि सीमा मम्मीच्या पण मी घरी गेली आहे, तिथला पण ब्लॉग आहे, म्हणजे तिथला पण उद्या ब्लॉग येणार आहे ना, त्याच्यामध्ये सीमा मम्मीच्या घरी गेली आहे. सीमा मम्मीचं घर वगैरे बघायला भेटेल. जावांच्या घरी गेलेली आहे, ते पण बघायला भेटेलच तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे उद्याचा ब्लॉग खरंच खूप छान असणार आहे, त्यामुळं बघायला अजिबात विसरायचं नाही. आणि मी खूप हॅपी आहे उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी, आजच्यापेक्षा उद्याचा. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.